महोदय, ह्याच्यात 2-3 महत्त्वाचे विषय मला मंत्री महोदयांना विचारायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे बिल आणलं ते चांगलंच आहे. एन्व्हायर्नमेंटचा जो इम्पॅक्ट होतो, पर्यावरणावर जो इम्पॅक्ट होतो, अशी बिलं आणणं गरजेचं आहे. पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंटेज कार नावाचा जो प्रकार आहे, तर विंटेज कारची आपण काही डेफिनेशन ठरवणार आहोत का? जेणेकरून त्या गाड्यांना की जे मेंटेन करतात गाड्या किंवा ज्या आधीच्या गाड्या आहेत, त्यांना हे काही जास्ती बर्डन त्यांच्यावर जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखाद्या इंजिनबद्दल बोलतोय, BS4 बद्दल बोलत आहे, अर्थात पर्यावरणावर त्याचा इम्पॅक्ट होतोच, पण सेफ्टीचा जर विचार केला, पॅसेंजर सेफ्टीचा, तर हल्लीच्या ज्या गाड्या आहेत ते जास्ती इलेक्ट्रिक डिपेंडेंट आहेत किंवा मेकॅनिझम त्यांचं जे आलेलं आहे ते AI ड्रिव्हन असेल किंवा इलेक्ट्रिक डिपेंडेंट असेल. इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं नाही, पण बाकीची मेकॅनिझम. त्याच्यातून जो सेफ्टी आणि सिक्युरिटीचा जो प्रॉब्लेम होतो, कधी-कधी दरवाजे उघडतात, कधी-कधी काही बिघाड होतो, त्याच्यावर काही आपण वेगळे चेक्स आणणार आहोत का? मग ते ARAIच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या काही संस्थेच्या माध्यमातून असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे बाहेरच्या राज्यांमधून आपल्या गाड्या आणतात इथे आणि मग इथेच स्थायिक होतात आणि चालवतात, त्यांच्यावर आपण काही पाबंदी लावणार आहोत का? किंवा त्यांचं चेकिंग आपण कसं करणार आहोत?